सोलापूर शहरातील बसस्थानक या ठिकाणी आज दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास 2 एसटी बसेसवर अज्ञात 2 व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध पोलिसात तक्रार देण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे। सदर दगडफेक प्रकरणामध्ये कोणीही जखमी झालेले नाहीत, कोणत्याही प्रवाशाला मार लागले नसल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी अधिक माहिती देताना अधिकारी काय म्हणाले आहेत पाहूयात। श्री उत्तम नोंदळे दुपारी 3:30-4च्या दरम्यान राप महामंडळाच्या 2 बसेसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली होती। यामध्ये प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही। पोलीस प्रशासन तत्काळ घटनास्थळी येऊन त्यांच्या बंदोबस्तात पुढील वाहतूक सुरळीतपणे चालू आहे। प्रवाशांनी कुठलीही भीती न बाळगता प्रवासाचा लाभ घ्यावा, आपापली इच्छित स्थळी त्यांनी जाण्याची मी महामंडळातून त्यांना विनंती करतो। अंदाज गाडीचं काही नुकसान झालं? गाड्यांचं एका गाडीचं 10,000 ते 15,000 रुपये नुकसान आहे। काच फुटलेले बसेसची समोरील काच फुटलेली आहे। ओनरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांचा तपास चालू आहे। पोलीस घटना झाल्यापासून बस स्थानकावर आहेत, त्यांच्या बंदोबस्तातच शहराच्या बाहेर बसेस जात आहेत। सध्या काय आव्हान कराल प्रवाशांना शांततेने प्रवाशांना आवाहन करणार आहे। त्यांचं ते नियमित काम आहेत, त्यांनी त्यांचा प्रवास त्यांच्या नियमित नियोजनाप्रमाणे करावा। समाज बांधवांना मी आवाहन करत आहे की सर्वांनी सहकार्य करावे। सदरच्या परिस्थिती कुठलीही गालबोट लागू नये असं वातावरण निर्माण करू नये। सर्वांनी शांततेत सहकार्य करून महामंडळाचा किंवा प्रवाशांना कुठलीही हानी करू नये ही विनंती। ओके।